तो रथ जो पेट घेतो महाराज, तो एका क्षणात त्या ठिकाणी जळून भस्मसात होऊन जातो. आणि हे जेव्हा अर्जुन पाहतो तेव्हा अर्जुनाच्या लक्षात येतं की परमात्मा जे आपणाला खाली उतर म्हटले ते बरं झालं म्हटले. जर देवच आधी उतरले असतं तर आपलं काय झालं असतं काय सांगता येत नाही. सांगायचं काय आहे, ज्या ज्या वेळेला असणारं संकट आलेलं आहे त्या त्या वेळेला भगवान परमात्म्याने पुढे उभा राहून त्याचं काय केलेलं, भक्ताचं रक्षण केलेलं. पायीकू पाठीसी घातला. युद्धामध्ये अनेक समोरचे असणारे योद्धे मोठमोठे शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी सोडत होते, परंतु केवळ आणि केवळ भगवान परमात्मा पुढे बसलेला होता म्हणून त्या असणाऱ्या भक्तांचं रक्षण करत होता. ते सर्व शस्त्र अस्त्र भगवान परमात्मा आपल्या सामर्थ्याने त्या ठिकाणी पायाखाली समोरच दाबून ठेवत होता. त्याचा असणारी विजा, त्याची असणारी शक्ती, त्याची असणारी झळ आपल्या भक्ताला पाठीमागे जाऊन देत नव्हता. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे, ज्यावेळेस कर्णाचं आणि अर्जुनाचं